माहेर हा शब्द आहे ना, महिला मंडळींच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. तुम्हा आम्हाला माहेर कळणार नाही, पुरुष मंडळींना माहेर कधी कळणार नाही. पुरुष मंडळींना माहेर कधीच कळणार नाही. ज्यांनी माहेर सोडलं त्यांना माहेर कळाल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळींच्या जीवनामध्ये माहेर अशी संकल्पना आहे ना महाराज, फार महत्वाची आहे, फार महत्वाची. मी माहेराच्या बाबतीत वर्णन करत असताना नेहमी सांगतो बघा, माहेर माहेर कधी कळतं महाराज. एखादी मुलगी आहे ना, ज्या दिवशी माहेर सोडते त्या दिवशी माहेर कळतं. माहेरचे माय बाप ज्या दिवशी सोडायची वेळ येते त्या दिवशी माय माहेर कळत असतं. ज्याला माय असेल त्याला समजेल, ज्याला बाप असेल त्याला समजेल. ज्याच्या जीवनात माय बाप नाही त्याला माय बापाची किंमत कधी कळणार नाही. पण ज्याच्या जीवनात माय बाप असतील त्यांना माय बापाची किंमत कळेल. माय बाप, मी असा कीर्तनकार आहे, मी प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या आईचं वर्णन करतो. महाराज, माझ्या जीवनामध्ये फार लहानपणी माझी आई सोडून गेली, फार लहानपणी गेली. आज कीर्तनाचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण आज माझ्या आईचं पुण्यस्मरणाचा दिवस आहे. तुम्ही टाळी वाजवा म्हणून मी सांगत नाही, पण आज 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. आजच्या दिवशी, आजचा दिवस मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही, कारण माझ्या काळजाला घाव करून गेलेला आजचा तो दिवस आहे दादा, आजचा दिवस. आळंदीमध्ये शिक्षणासाठी असताना महाराज 4 वर्ष मधुकरी मागून खाली, 4 वर्ष मधुकरी मागून खात असताना आईला सोडून राहायची वेळ आली. जन्मदात्या माऊलीचं स्वप्न होतं, माझ्या किशोरनं फार मोठं कीर्तनकार व्हावं, माझ्या किशोरनं फार मोठं कीर्तनकार व्हावं, माझ्या किशोरनं जी टॉकीजच्या मैदानापर्यंत कीर्तन करावं. आईची फार इच्छा होती. पण आज जी टॉकीजच्या मैदानापर्यंत पोचलो, पण ते पाहिला माझी आई आज राहिली नाही. वाईट वाटतं महाराज सांगताना. जाता जाता सांगेल मी तुम्हाला, कितीही दमा तुम्ही दिवसभर, कितीही थकून जा, दिवसभर काबाड कष्ट करा, ट्रेन मधून इकडून तिकडून तिकडून इकडे पोटा पाण्याकरता फिरा, पण संध्याकाळी फक्त गेल्यावरती माय माऊलीच्या मांडीवरती मस्तक ठेवा. हा तुमची माय माऊली तुम्हाला कुरवाळेल. आणि आईनं एकच हात जर कुरवाळला ना, सगळ्या जीवनाचा थकवा गेल्यासारखं वाटेल. पण तो थकवा नाहीसा करणारी आई आज मला माझ्या जीवनात परत कधीच दिसणार. महाराज, मी रात्रीच्या 3 वाजता 4 वाजता कीर्तनावरून घरी जायचो. घरी गेल्यानंतर माझ्या गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर माझी आई अंगणामध्ये यायची, माझी वाट पाहत असायची. आई आवाज द्यायची, बाळ कधी आलास रे? आल्याबरोबर आई विचारायची, बाळा हे किशोर जेवून आलास का रे माझ्या वाघा? आईचा पहिला शब्द असायचा, जेवून आलास का रे माझ्या वाघा? नारदाच्या गादीवरती उभा आहे, मी खोटं बोलणार नाही. आज जर कधी घरी गेलो ना, तर आज अंगणामध्ये आई उभी नसते, आज अंगणामध्ये माझी आई नसते. मी तर रोज माझ्या कीर्तनामध्ये बसणाऱ्या माझ्या माता माऊलींकडे पाहतो. माझ्या प्रत्येक माऊलीमध्ये मला आई दिसते, लक्षात घ्या. कारण आजही मला असं वाटतं, माझी आई या जगामध्ये आहे, कुठून तरी जवळ येईल, कुठून तरी मायेचा पदर माझ्या हातावरून फिरवेल, कुठून तरी येईल. माझी आई मला एकच आवाज देईल. तुम्ही म्हणाल, महाराज तुमच्या आईचं चरित्र सांगण्याकरता आम्ही तुम्हाला एवढं लांब बोलवलं का? नाही दादा, माझ्या आईचं चरित्र सांगण्याकरता मला एवढ्या लांबून बोलवलं नाही. एक गोष्ट मात्र सांगेल, आजपासून एक गोष्ट लक्षात घ्या. जर यदा कदाचित माझ्या आई सांगितल्यानं आज इथल्या एका जरी तरुणाला वाटलं, नाही रे दादा, मी आजपासून माझ्या जन्मदात्या आईच्या डोळ्यात कधीच अश्रू आणणार नाही, आजपासून एका जरी तरुणाला वाटलं ना, तर माझ्या कीर्तनातल्या माझ्या दृष्टांतात सोनं होईल दादा, नक्कीच सोनं होईल. सांगेल मी तुम्हाला, ज्याला आई नाही ना त्याला आज आईची आठवण येईल. बघा, माझ्या या देवतुल्य माता, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला सोडता,
ज्या दिवशी लग्न मंडपात आईला निरोप द्यायची वेळ येते, आयुष्याची जन्म जन्मांतराची ताटातूट त्या दिवशी लग्न मंडपात तुमची होते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला सोडता त्या दिवशी कुठली अशी आई आहे जिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही? मला दाखवा ना तुम्ही. कुठली आई आहे अशी? कुठली आई आहे? प्रत्येक आई लग्न मंडपात रडते आणि लग्न मंडपात रडणारी आई आपल्या मुलीला सांगते, बाळा लक्षात ठेव ग, अगं काळजाचा तुकडा आहेस तू, माझ्या चिमणीप्रमाणे आलीस आणि चिमणीप्रमाणे भुरकून उडून गेलीस, मला सोडून चाललीस. पण एक मात्र लक्षात ठेव, या म्हाताऱ्या आईचे वाक्य शेवटपर्यंत विसरू नको. ज्या दिवशी मी मरेल ना, ज्या दिवशी तुझा बाप मरेल ना, त्या दिवशी तू माझ्या मौतीला ये. बस, माझी काहीच मागणं नाही तुझ्याकडे, काहीच मागणं नाही. आणि एक मात्र लक्षात ठेव, सदैव आयुष्यभर तुझ्या बापाची मान ताट राहील ना, एवढ्या करता सासरी जीवन जग. तुझ्या बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नको. एवढंच जन्मदाती माऊली त्या दिवशी लग्न मंडपात सांगते, लग्न मंडपात सांगते. आई ज्या दिवशी दोन शब्द सांगत असते ना, त्या दिवशी ध्यान देऊन ऐकत जा. कारण आईचे ते शब्द अमृतासारखे असतात. ते दोनच शब्द तुमचं आयुष्य घडवणारे असतात. ते दोनच शब्द तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं करणारे असतात. ते दोनच शब्द तुम्हाला, एक लक्षात घ्या, आईच्या दोन शब्दांमध्ये एवढी पावर आहे महाराज, का विटेवरच्या पांडुरंगाला देखील युगे 28 खाली उतरता आलं नाही. 28 युगे विटेवरती पंढरपुरामध्ये उभा राहिला. ही एका आईची ताकद आहे, हे लक्षात घ्या. पुंडलिका करता, पुंडलिकाच्या माय बापा करता विटेवरच्या पांडुरंगाला देखील खाली उतरता आलं नाही दादा. म्हणून आईचे दोन शब्द आहे, दोनच शब्द आहे. आई मुलीला सांगत असते, बाळ मेकअप करतेस, फार सुंदर नटतेस, फार सुंदर पावडर लावतेस, फार सुंदर दिसतं माझं लेकरू. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आजपासून तुझ्या तोंडाला पावडर काय लावायचे तेवढे पावडर लाव. सुंदर हो, फार सुंदर दिस, फार फार पांढरी पावडर लाव. पण एक मात्र लक्षात ठेव, तुझ्या बापाचं तोंड काळं होईल ना, इथपर्यंत कधीच मेकअप करू नको, कधीच मेकअप करू नको. प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगत असते. आणि ज्या दिवशी लग्न मंडपातून आईचे लेकराचे ताटातूट होते, ज्या दिवशी लेकराची आईची ताटातूट होते, त्या दिवशी आई रडते. पुन्हा आई कधीच रडत नाही. लेकराच्या गळ्यात पडून, मुलगीच्या गळ्यात पडून आई रडू लागते आणि मुलीला सांगते, बाळा बाप तुझा पाठीमागं उभा आहे लग्न मंडपाच्या, जाग शेवटचं भेटून जाग तुझ्या बापाला. फार रडत होते मगाशी हळदीच्या टायमाला. आणि मग त्यावेळेला बापाजवळ मुलगी जाते. बापाजवळ गेलेली मुलगी बापाच्या गळ्यामध्ये पडते आणि बाबाला सांगते, बाबा आजपासून एक मला वचन द्या, आजपासून वेळच्या वेळी तुम्ही 2 टायमाचं जेवण करणार. आजपासून तुम्ही कधीही रुसणार नाही. कारण ज्या वेळेला बाबा तुम्ही रुसायचे ना, त्यावेळेस तुमचा रुसवा काढणारी लेक दररोज तुमच्या घरात असायची. पण आजपासून तुमची लेक तुमच्या घरात नसणार आहे. तुमचा रुसवा कोणी काढणार नाही बाबा. तुम्हाला कोणी म्हणणार नाही बाबा जेवून घ्या, बाबा तुम्ही उपवाशी झोपाल. वचन द्या मला आजपासून, माझा बाप आजपासून कधी रुसणार नाही. माझा बाप मला वचन देणार, माझ्या बाळा करता माझा बाप आजपासून कधीच रुसणार नाही. बाबा वचन देतात मुलीला, बाळा मी कधीच रुसणार नाही, पण सुखी राहा, ऐश्वर्यात राहा, राजाची राणी झालीस तू. आजपासून या गरीब बापाच्या घरात तू राहणार नाहीस. या गरीब बापाच्या घरात जर काही कमी पडलं असेल ना बाळा, माफ कर या गरीब बापाला, माफ कर. पण कधीच विसरू नको या म्हाताऱ्या बापाला, कधीच विसरू नको या गरीब बापाला. आजपासून या बापा करता एकच दिवस जा, ज्या ज्या वेळेस तुला आठवण होईल ना, त्या वेळेस फक्त एक फोन या बापाला करीत जा. तो फोनच मला जीवन जगवित राहील, तो फोनच माझ्यासाठी फार महत्वाचा असेल. अगं बांधल्या खुंटासी धेनूचे चरणे आणि दिल्या घरी राहणे लेकीचे ग, असं लेकीचं जीवन असतं. जसं एखाद्या गाईला खुंटा भोवती चरावं लागतं, तसं आजपासून मी तुला खुंटाला बांधलं, आजपासून तुला दावणीला बांधलं. या बापाला माफ कर ग. त्या दिवशी बाप माफी मागतो. लग्न मंडपातून मुलगी निघून जाते, निघून जाते. एक सांगेल मी तुम्हाला, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये फार गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय,
करतात या प्रसंगाचं. मी हा प्रसंग मुद्दाम सांगितला त्याचं कारण दादा, आज मला माझ्या आईची आठवण होते. माहेर हा शब्द आला म्हणून सांगतो. आई ज्या दिवशी जाते त्या दिवशी आईचं महत्व कळतं. एक सांगेल मी तुम्हाला, संतांच्या जीवनामध्ये मायबाप संतांनी फक्त एकालाच मानलं, आणि तो मायबाप म्हणजे दुसरा कोणी नाही, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. लक्षात घ्या, मायबाप पंढरीचा पांडुरंग आहे. अव ज्याला हात नाही ना, ज्याला पाय नाही ना, असेही संत पांडुरंगाकडे प्रार्थना करायचे आणि पांडुरंगाला सांगायचे, पांडुरंगा कोण आहे रे तू सोडून मला. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, असा जर एक संत पांडुरंगाची प्रार्थना करत असेल, नाथ महाराजांचे आजोबा जनार्दन स्वामी, भानुदास महाराज, भानुदास महाराजांच्या जवळ ज्या वेळेस आमचे कुर्मदास जातात, कुर्मदास भानुदास महाराजांना सांगतात, मला पंढरीचा पांडुरंग एकदा दाखवा ना. मी ऐकलंय आंधळ्या पांगळ्याचा एका विठोबा दाता, मला तिथं न्या माझा तेथावर दाखवा दिनाचा सोयरा. मला तिथे तिथं न्या, मला पंढरपूरला न्या. आता हात नाहीत, पाय नाही, अशा संतानं ज्या वेळेस प्रार्थना करावी, भानुदास महाराजांनी सांगितलं, अरे कुर्मदास तू कसा जाशील पंढरीला, कसा जाशील पंढरीला. भानुदासांनी सांगितलं तू कसा जाशील. कुर्मदासांनी सांगितलं नक्कीच जाईल मी पंढरपूरला, नक्कीच. जरी मी थकलो ना, जरी मी आयुष्यात पंढरीच्या वाटेवरून चालत असताना जरी मी थकलो, तरी माझा पांडुरंग मला उचलायला येईल ना. निघाले वाटेने महाराज, मजल दर मजल, मजल दर मजल करत 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 पंढरीची वाट धरली. आणि कुर्मदास पंढरपुराच्या जवळ आल्याबरोबर रक्तबंबाळ पाय झालेत, रक्तबंबाळ हात झालेत, अशी कुर्मदास रडतात आणि पांडुरंगाचा धावा करतात. विनंती करतात पांडुरंगाला, देवा कुठे गुंतलास रे, कुठे गुंतलास. देवा ऐकणारे देवा, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया, कोठे गुंतलास द्वारकेच्या राया. पांडुरंग परमात्मा आले आणि कुर्मदासाला उचलून घेतलं, कुर्मदासाचा उद्धार केला, कुर्मदासाला भेट दिली. दादा, आंधळा पांगळा संत जर पांडुरंगाला भेटू शकतो, पांडुरंगाला बोलावू शकतो, तर तुमच्या आमच्या सारख्याला तर पांडुरंगानं पाय दिले तो, तुम्हा आम्हाला तर देवानं हात दिले तो, तुम्हा आम्हाला देवानं डोळे दिले तो, तुम्हा आम्हाला लाख मुलाचा देह दिलाय, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. मग आपण पंढरपूरला का जाऊ नये. ज्ञानोबारांना सांगितलं, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या, मी माझ्या माहेराला भेटेन. पण माऊलीला विचारलंय, माऊली तुम्ही तुमच्या माहेराला भेटाल, पण तुमचा बापच जर गरीब असेल तर. ज्ञानोबारांना सांगितलं, माझा बाप गरीब नाही, माझा बाप, माझे वडील श्रीमंत आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. नोहे नोहे ऐका, यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य
हे सहाय गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो एवढा श्रीमंत आहे माझा बाप. असेल श्रीमंत पण तुम्हाला त्याच्या समोर हात पसरावे लागणार. ज्ञानोबाराय म्हटलं मी हात नाही पसरणार. मी काय करील अभंगाचं तिसरं चरण. सर्व सुकृताचे फळ मिळाले, 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 सर्व सुकृताचे फळ माझ्या माहेराला जाईल, हात नाही पसरणार पण मी माझा हक्क मागेल. सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षम मी देईन पांडुरंगा. ज्ञानोबाराय जसं पंढरपूरला जातात तसं तुम्ही आम्ही इथं बसून पंढरपूरला जाऊया. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी मनापासून हात वरती करायचे, सगळ्यांनी मनापासून भजन करायचंय, सगळ्यांनी मनापासून डोळे झाकायचे आहेत आणि सगळ्यांनी पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवायची आहे. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे का आपला मायबाप आपल्या समोर उभा आहे. सगळ्यांनी डोळे झाकायचे, सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, कुमार